नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी खरोखर आहेत आणि ते आपली अडचण जाणतात याची प्रचिती देणारा हा छोटासा माझा अनुभव आहे, तो इथे मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुम्हाला आवडला असेल अनुभव तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता। तर अनुभव असा आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो आणि कोणत्याही ठिकाणी जाऊन आपल्याला ती भरायचीच असते। श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये मला हा अनुभव आलेला आहे। मला सुद्धा देवीची ओटी भरायला जायचं होतं आणि ज्या मठात स्वामींच्या दर्शनासाठी मी दर गुरुवारी जाते त्याच मठामध्ये देवीची मूर्ती पण आहे आणि तिथे सुद्धा बऱ्याच स्त्रिया येऊन ओटी भरतात। आता जी कुलदेवी होती किंवा ग्रामदेवी आहे ती आमच्या घरापासून खूप लांब आहे आणि तिथे खूप मोठी गर्दी होती। मग मी विचार केला की आपण स्वामींच्या मठामध्ये आपली जी देवी आहे तिचीच ओटी भरूया, कारण आई ही आई असते। कोणत्याही देवीची ओटी भरली तरी आपल्या कुलदेवीलाच जाणार आणि हा विचार करून मी स्वामींच्या मठात गेले। जाताना मी माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन गेले होते, कारण आमचं घर आणि स्वामींचा मठ जरा लांब आहे, त्यामुळे आम्ही बाईकवरून गेलो आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर मला आठवलं की बाकी सर्व सामान आहे परंतु देवीची ओटी मी घेतलेली नाही आहे, मी विसरले होते। मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी देवीची ओटी विसरले। तर माझे मिस्टर म्हणाले, आता आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर गेलेलो आहे, तर आपण पाठीमागे न जाता मठाजवळ आलेलो आहे तर मठात जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया, नंतर तुझ्या ओटीचं काय आहे ते तू बघून घे। तरीसुद्धा माझं मन मानत नव्हतं। मला त्याच दिवशी काय माहीत नाही, मला ती ओटी भरायची होती देवीची आणि मला नंतरसुद्धा येऊन ती ओटी भरता आली असती, परंतु माझ्या मनात होतं त्याच दिवशी भरायची आणि माझ्याकडे ओटी नव्हती। विचार करता करता स्वामींचा मठ आला। आम्ही आतमध्ये गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं। तिथे सुद्धा खूप गर्दी होती, खूप बायका तिथे देवीला ओटी भरण्यासाठी आल्या होत्या, स्वामींचं दर्शनसुद्धा घेत होत्या आणि मी सुद्धा नेहमीप्रमाणे वटवृक्षाला प्रदक्षिणा घालत होते। त्या प्रदक्षिणा घालत असताना एक ताई पाठीमागून मला हात करू लागल्या। मला पण कळलं नाही की त्या ताईंना काय सांगायचं आहे। मी ज्या वेळेला मागे बघितलं त्यावेळेला त्यांना मी विचारलं तर त्या मला म्हणाल्या की ही माझ्या हातात देवीची ओटी आहे, तुम्ही भराल का ह्या देवीला? तर मला असं वाटलं की खरंच मला ही देवीची ओटी ह्या भरायला का सांगतायत। तर त्या विधवा होत्या, त्या देवीची ओटी भरू शकत नव्हत्या, परंतु त्यांनी ओटी आणलेली होती। त्यांचं असंच म्हणणं होतं की कुणाकडून ना कुणाकडून तरी मंदिरात जाऊन मठात जाऊन ती देवीची ओटी त्यांना भरून घ्यायची होती। आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं ना त्यावेळेला मला खूप आनंद झाला होता। मला वाटलं की साक्षात स्वामींनीच मला त्या ताईंना देवीची ओटी भरायला सांगितलेलं आहे आणि माझी छोटीशीच इच्छा होती, ती इच्छा त्याच दिवशी पूर्ण झाली। मी काय ओटी कधीही भरू शकले असते आणि ज्या दिवशी भरायची होती त्याच दिवशी मला भरायला मिळाली। ओटी विसरलेली असतानासुद्धा ती फक्त स्वामींच्या कृपेमुळे, आणि त्यामुळेच मला असं वाटलं की स्वामी आहेत आणि खरोखर त्यांनीही मला प्रचिती दिलेली आहे। माझी इच्छा होती ना त्या दिवशी भरायची, तर त्याच दिवशी मला स्वामींनी दुसऱ्याच्या मार्फत ओटी भरायला दिली आणि हाच आहे खरंच स्वामींचा चमत्कार। स्वामी आपल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींची पण किती काळजी घेतात हे आपल्याला सर्वांनाच अनुभव आले असतील। तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट्सद्वारे सांगू शकता आणि अनुभव तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।